बोले रामकृष्ण हरी। ओळी क्रमांक 301 पासून पुढे। अध्याय 13वा क्षेत्रज्ञ योग। या ओव्यामध्ये माऊलीने ज्ञानी माणसाची लक्षणं सांगितलेली आहेत। ज्ञानी कोणाला म्हणावं बरं? जो इतरांना दुःख देत नाही, जो सर्वांशी प्रेमाने वागतो, जो दुसऱ्याचे दोष काढण्यास वेळ दवडत नाही। दोष हे प्रत्येकातच असतात आणि दोष काढण्यामध्ये फार शहाणपणा नसतो बरं। ज्ञानी व्हायचं असेल तर दोष न बघता दोषी व्यक्तीला चांगले करून घेणे हा खरा ज्ञानी होय। जो इतरांचे अपराध क्षमा करतो तो ज्ञानी होय। ज्ञानांचे लक्षणे माऊली या ठिकाणी सांगतात। आर्जव म्हणजे काय? आर्जवाच्या बाबतीत माऊली सांगतात, जो सर्वांना सारखे वागवतो, शत्रू असेल, मित्र असेल, चांगला असेल, वाईट असेल, आपलं हित करणारा किंवा आपलं अहित करणारा जो कोणी असेल ना, त्या सर्वांशी सारखं वागतो। ज्याप्रमाणे सूर्य सर्वांना सारखा प्रकाश देतो ना, त्याप्रमाणे आर्जव व्यक्ती म्हणजेच ज्ञानी व्यक्ती अशाप्रमाणे वर्तन करतो। याचबरोबर या अध्यायात गुरुभक्ताची लक्षणे सांगितले। गुरुभक्ती कशी करावी ते सांगितले। गुरुभक्तांनी समर्पण, त्याग, सेवा या वृत्तीचा अवलंब करावा। जो या वृत्तीने राहतो तो खरा गुरुभक्त होईल। आणि या क्षेत्राला पवित्र करायचं असेल तर क्षेत्रज्ञाने गुरुकडून संन्यास दीक्षा घ्यावी आणि गुरुमंत्र जपावा। गुरुभक्तीनेच आपला हा देह पंचभूतामध्ये आपणास विलीन करता येते। गुरुच्या सेवेपरते दुसरी सेवा नाही। गुरुच्या चरणधुळीमध्ये कैवल्याचे सुख दडलेले आहे, असा गुरुच्या चरणाचा महिमा आहे। म्हणून गुरुची सेवा करणे हे गुरुभक्ताचं निज कर्तव्य आहे। शुचित्व पण काय? शुचित्व पण कशाला म्हणावं? ज्याचं अंतर शुद्ध आहे, ज्याची मनोवृत्ती शुद्ध आहे, ज्याच्या हृदयात चोख प्रेम आहे, तो खरा शुचित्व आहे। जो इंद्रिय दमन करतो तो खरा शुचित्व आहे। ज्याच्या मनात कोणाबद्दलच वाईट विचार येत नाहीत तो खरा शुचित्व आहे। ज्ञानी माणसाने आणखी एक गुण आपल्याकडे ठेवला पाहिजे, तो म्हणजे स्थिरता। कारण स्थिरता ही ज्ञानी माणसाचे आयुष्य वाढवते, म्हणजेच ज्ञानाचे आयुष्य वाढवते। आपलं आयुष्य वाढवणं ते आपल्या हातात नाही आहे, पण ज्ञानाचं आयुष्य मात्र स्थिरतेनेच वाढवता येतं, हे माऊली सांगतात। आपल्या अंतःकरणाला आपण कसं आवरावं? ज्याप्रमाणे आई बाळाला सापाला काठीने आवरता येते, मधमाशी जसे मध गोळा करण्यात मग्न असतात ना, तसं आपण अंतःकरणाला आवरण्यात मग्न असावं। चित्ताला समाधीच्या शेजेपाशी नेऊन बांधावं। त्यावेळेस आपल्या मनातील विषय वासना आपोआप बाजूला जातात आणि आपली वृत्ती निरहंकारी होते। आणि जिथे निरहंकारी वृत्ती येते ना, तिथेच खरं ज्ञान आपणास होतं। जो निरहंकारी आहे, जीवनमुक्त होऊ इच्छितो, जो भविष्यकाळ जाणून वर्तन करतो, जो देही उदासीन राहतो, तोच खरा ज्ञानी होईल। हे सांगत असताना माऊली सांगतात, बाबा रे, आपण आयुष्यभर संसारासाठी, प्रपंचासाठी झटतोय, मरतोय, पण खरंच आपलं इथं काही आहे का? बालपण, तारुण्यपण, वृद्धपण या तिन्ही अवस्थेत आपण जीवन जगतोय। ज्या संसारासाठी, ज्या परिवारासाठी आपण सर्व काही जमवाजमव केली ना, त्याच परिवारातील लोक म्हातारपणी आपणास घराबाहेर काढतात किंवा त्यांना आपणा कंटाळा येतो। त्याचबरोबर म्हाताऱ्या माणसाची किंमत घरामध्ये फारशी राहत नाही, हे सुद्धा माऊली या अध्यायात सांगतात। रामकृष्ण हरी।